महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वीच वोट चोरी. प्रत्येक मतदारसंघात 10,000 मतांची चोरी. निवडणूक काळातलं मवियाचं पत्र समोर. राहुल गांधींनी वोट चोरीवरून निवडणूक आयोगाविरोधात रणशिंग फुंकलंय. तर राहुल गांधींना निवडणुकीनंतर जाग आली का असा सवाल विचारला जातोय. त्याच पार्श्वभूमीवर या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. महाविकास आघाडीनं ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वीच 12 मतदारसंघात वोट चोरी घडल्याचं पत्र निवडणूक आयोगाला लिहिल्याचं समोर आलंय. शिर्डी, चंद्रपूर, आर्वी, कामठी, कोथरूड, गोंदिया, अकोला पूर्व, चिखली, नागपूर, कणकवली, खामगाव, चिमूर आणि धामणगाव या मतदारसंघातील याद्यांमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप मवियानं केलाय. इतकंच नाही तर मवियानं आपल्या पत्रात मतदार याद्यांमधील घोटाळ्याची मोडस ऑपरेंडिस मांडली आहे. मतदार याद्यांमध्ये फेरफार करण्यासाठी भाजपकडून फॉर्म 6चा गैरवापर करण्यात आला. समर्थनातील मतदारांची हिरव्या तर विरोधातील मतदारांची नावं लाल शाईनं अधोरेखित करण्यात आली. अधोरेखित केलेली नावं खासगी सर्व्हर आणि ॲपवर अपलोड करण्यात आली. या यंत्रणेमुळे भाजपला हवी असलेली नावं कायम राहिली. शंका येऊ नये म्हणून प्रत्येक मतदारसंघात 10,000 बोगस नावांची वाढ करण्यात आली. विधानसभा निवडणुकीपूर्वीच जिल्हाधिकारी, राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही दखल न घेतल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. तर पराभूत झाल्यामुळं आरोप केल्याचा पलटवार भाजपनं केलाय. जे तिथे स्थानिक नागरिक नाहीत अशी नावं नवे घालण्यात येत आहेत. ही तक्रार आम्ही शिर्डी मतदारसंघामध्ये आम्ही सुद्धा तिथल्या उमेदवारांनी केलेली आहे, उमेदवार प्रतिनिधींनी केलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं, राज्य निवडणूक आयोगाला कळवलं होतं आणि सेंट्रलच्या सुद्धा निवडणूक आयोगाला कळवलेलं होतं की अशा प्रकारची छेडछाड चालू आहे. हे मतदानाच्या अगोदर 15-20 दिवस अगोदर कळवलं होतं. असे कुठेच नावं बनावट पद्धतीने टाकता येत नाही, टाकले जात नाही का. मी सांगतो, मी पुन्हा पुन्हा तेच सांगेल की आता हारलं ना आपण, ते स्वीकार करायची यांची मानसिकताच नाही आहे. एकीकडे मतदानानंतर राहुल गांधींनी पुराव्यांसह निवडणूक यंत्रणेची चिरफाड केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीनं निवडणुकीआधीच निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र समोर आलंय. त्यावर आयोगानं अद्यापही उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे आता निवडणूक आयोग महाविकास आघाडीच्या आरोपांना उत्तर देणार की मौन कायम ठेवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.